अजब रमा राघवची जोडी। रमाबाया, हे बघ, तू जे करणार आहेस ना त्याला कहर नाही, त्याला मखर म्हणतात। मखर। आणि कहर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं ते मी तुला नंतर सवडीने सांगते। बास, खबरदार माझ्या लाडक्या सुनेची अशी चेष्टा केलीस तर। सगळं किती मनापासून करते रे ही। माझ्या लाडूबाईला कोणाची दुष्ट लागायला नको, अगदी माझी सुद्धा नाही। काळजी करू नकोस, नाही लागणार। लाडू काय रमा, तुला आत्याची नाही पण आता माझी दृष्ट नक्कीच लागेल। आरुषी, आपण त्या दिवशी किती स्टुपिडली एकमेकांचे कॉल मिस केले ना। पण तसं परत नाही होऊ द्यायचं। मी बाईकवर असतानाही आहे ना नेहमी हेडफोन्स घालत जाईल। आपल्याला काही प्रॉब्लेम झाले ना तरी पण आपल्याला एकमेकांना कॉन्टॅक्ट करता आलाच पाहिजे। हो राईट, पण वरून माझी आई नेहमी म्हणते वाईटातून सुद्धा आपल्याला काय चांगलं मिळतं ते बघायचं। आणि या फोन कॉल प्रकरणात आपल्याला काहीतरी चांगलंच मिळालंय। म्हणजे काय मिळालंय आपल्याला? अरे हे सगळं घडलं नसतं तर तुझी आई आपल्याला इतका सपोर्ट करते हे कसं कळलं असतं? आणि त्या माझ्याशी किती प्रेमाने बोलल्या। मला तर वाटलं मी खूप लकी आहे, मला अशी सासू मिळणार आहे। येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट। बाबा, मी रात्री मखर बनवलंय ना। अहो, काल रात्री मी बनवलं मखर। ते येताना आणता का इथल्या गणपतीसाठी? अहो तिथेच आहे। भाई, मी गणपतीची तयारी सुरू केलेली दिसतेय। ही कधीपासून मखर बनवायला लागली? तिला काय मी आज ओळखते? अगं कसलं मखर कुठे ठेवलंय? हा बरोबर, तिथेच आहे। हा, ते येताना आणता का? हॅलो बाबा, हॅलो। हा हा, हॅलो, आवाज येत नाही का? हा हॅलो, एक मिनिट बाबा, हा एक मिनिट। हॅलो, हा हॅलो। असं काय करताय बाबा? अहो, दुकानातून एखादा मखर विकत घ्या आणि इथे आणून माझ्या हातात द्या ना। मला इथल्या गणपतीसाठी हवाय। अच्छा अच्छा अच्छा, असं आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे, आणतो आणतो। हा, बाबा तुम्ही मला इथे येऊन कसं वागायचं याचे धडे देत होतात ना, पण तुम्हाला काय वाटलं मला काही कळत नाही? 2 पावलं पुढे आहे मी तुमच्यापेक्षा। आपण लकी तर आहोतच, पण ॲटलास्ट आता मॉम सुद्धा कन्व्हिन्स झाली आणि आता फक्त लावण्य आंटीने सुद्धा आपलं रिलेशन एक्सेप्ट केलं ना की मग बरं होईल। म्हणजे तिच्या होकाराची गरज नाही आपल्या लग्नासाठी, पण ती तुझी फॅमिली मेंबर आहे आणि माझ्या मॉमची क्लोजेस्ट फ्रेंड आहे। ती सुद्धा खुश असेल ना की मग कुठलीही नेगेटिव्हिटी राहणार नाही। डोंट वरी, सगळं छानच होईल। बघ ना, रमाताई आणि माझं रिलेशन आता किती छान झालंय, तसंच लावण्य आंटीच्या बाबतीत सुद्धा होईलच। तू किती इनोसंट आणि होपफुल आहेस ग। मी रमाताईच्या बाबतीत सुद्धा अशीच होपफुल होते आणि ते वर्क झालं। आतापर्यंत ती माझ्याकडे वळून सुद्धा बघत नव्हती आणि सी नाउ वी आर सो क्लोज। अरे हां, आम्ही आता गणपतीसाठी मकरही केलं। अरे वा, तुमच्याकडे गणपती बसतात का? नाही। मग कोणासाठी केलात मकर? अरे हो, ते मी रमाताईला विचारलंच नाही। मे बी तिच्या ऑफिसच्या गणपतीसाठी असेल। पण तिच्या ऑफिसमध्ये बसवतात का गणपती? की राघवसाठी तयार केलेला तिने? काय माहित कोणासाठी केलंय ते। हे मखर कसं झालंय? आपल्या घरच्या गणपतीसाठी अगदी साजेच आहे ना?
मी रात्रभर जागून बनवलंय हे. वा अश्विनी, छान, अगदी सुंदर आणि सुबक झालंय. माझ्या मुलीला ना या घरातल्या सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत. त्या लक्षात घेऊन तिने ते बनवलेलं आहे. अंकल गुरुजी, मी असं ट्रेडिशनल गणपती फेस्टिवलला कधीच सेलिब्रेट केला नव्हता आणि एक्सपिरियन्सही केला नव्हता. त्यामुळे या वर्षी ना मी खूप एन्जॉय करणार आणि त्यासाठी ना मी स्पेशली माझ्या हाताने मखर स्पेशली माझ्या हाताने मखर बनवलं. लाडू, तुझं मखर अगदी सुबक आणि सुरेख झाले. थँक्यू. काय होय? अगं पोरींनी किती मेहनत घेतली कळतंय अगदी. आजी, अगं रमाने स्वतःच्या हाताने बनवले हे मकर. पण माझं त्यापेक्षा जास्त छान आहे. बरं का, मी ना खूप व्हिडिओज बघितलेत मखर बनवण्याचे, डेकोरेशन करण्याचे. त्याच्यात बघितल्यावर मला असं वाटतंय की हे जे असं जाळी आणि सगळं केलं ना, ते करायला ते काहीतरी एक वापरतात रे. काय मशीन? हे इलेक्ट्रिक मशीन असतं ते, त्याच्याने हे असे कटर. हा जो रंग दिलेला दिसतोय का तुला आजी, हे बघ, हे जे टेक्स्चर आलंय ना, हे ते त्या कंप्रेसर लावलेल्या गन मुळे येतं. ती गन वापरली रंग द्यायला. नाही नाही, अहो मी खरंच स्वतःच्या हाताने बनवलंय हे. म्हणून तर मला रात्रभर जागावं लागलं ना. राघव, कदाचित हे तुला आणि मला नाही जमणार, पण अश्विनीच्या हातात कला आहे बरं का. किती सुरेख मखर तयार केले तिने. आजी, तुम्हीच सांगा, कोणाचं जास्त छान आहे मखर? अश्विनीचंच ना? हा, अश्विनीचं छान आहे अगदी, म्हणजे सुबक, नाजूक, अगदी विकटच्या मखरासारखं. मला माहितीच होतं, मी बनवलेलं मखरच सगळ्यांना आवडणार. यंदा आपल्या घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना मी स्वतः हाताने बनवलेल्या मखरातच होणार. एक मिनिट. हे काय? प्राइस टॅग तसाच आहे. प्राइस टॅग? हा, बघ, दुकानातून घेतलं असेल अश्विनीने, त्यामुळे प्राइस टॅग असणारच ना. काढायचा विसरली. 2501 रुपये, म्हणजे महागातच पडलं म्हणायचं. हे हे प्राइस टॅगचं मी काय? अगं बाई 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 अश्विनी, अगं आता सावरायच्या प्रयत्नात आणखी खोटं बोलून बसू नकोस ग. नाही नाही आजी, मी आमच्या सगळ्यांच्या नजरेत ते विकतचं दिसतच होतं, पण तू ऐकतच नव्हतीस. महत्वाचं म्हणजे अश्विनी, ही अशी खोटी सेवा देवापर्यंत कधीच पोचत नाही. पुढच्या वेळेस जरा लक्षात ठेव. अश्विनी, तू तू आज जा बघू. घरातली इतर काही कामं असतील तर बघ बघ. मी जरा स्वयंपाकाचं बघते. तुला काय वाटलं रमा? आल्या आल्या सगळ्यांसमोर माझं नाक कापशील आणि मी गप्प बसेन? तुला कल्पनाही नाहीये पुढे तुझ्या नशिबात काय काय वाढून ठेवलंय ते.